अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। WCBTRL टोल कंपनीवर RTOची धडक कारवाई, सुयोग भोयर यांच्या तक्रारीनंतर वाहनांवर दंडात्मक कारवाई। भद्रावती WCBTRL टोल कंपनीच्या वाहनांकडून RTO नियमांचे उल्लंघन होत असल्याची तक्रार कामगार सेना जिल्हाध्यक्ष सुयोग भोयर यांनी RTO विभागाकडे केली होती। या तक्रारीची दखल घेत RTO विभागाने आज धडक कारवाई केली। वरिष्ठांच्या आदेशानुसार मोटार वाहन निरीक्षक पवन पोटदुखे यांनी पथकासह विप्लच्या वाहनांची तपासणी केली। यामध्ये अॅम्ब्युलन्स, पाणी टँकर, 4 ट्रॅक्टर आणि एका JCBवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। भोयर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला या कारवाईमुळे यश आले आहे। अपडेट इंडियाच्या आढाव्यात अन्यायाविरोधात आवाज उठवत प्रशासनाला जाब विचारत राहणार, अशी प्रतिक्रिया सुयोग भोयर यांनी दिली। तर नियमानुसार विभाग कार्यवाही करेलच अशी स्पष्टोक्ती मोटार वाहन निरीक्षक पवन पोटदुखे यांनी व्यक्त केली। जिल्हा प्रतिनिधी लिमेश माणूसमारे। आपण या ठिकाणी गोंधळी टोल नाक्याच्या नागाजवळ आहे, त्या ठिकाणी आहोत। त्या ठिकाणी एक अँब्युलन्स लागलेली आहे आणि त्या अँब्युलन्स बद्दल एक तक्रार आहे। श्री सुयोगजी भोयर कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष माजी त्यांनी या संबंधी आक्षेप नोंदवलेला आहे। तर या आक्षेपावरती आपण काय कारवाई केली? त्यांचा ऍक्च्युली आमच्या वरिष्ठ साहेबांना एक तक्रार त्यांना प्राप्त झाली, त्या अनुषंगानं मला इथे साहेबांनी पाठवलं। मी आलो इथे, तर मी गाड्यांचे काही कागदपत्र तपासले, त्यात एक टँकर तपासला, तो ओके होता, परंतु अँब्युलन्सचा फिटनेस संपलेला आढळला। तसं अँब्युलन्सची PUC नव्हती, त्यामुळे मी त्यांना अँब्युलन्ससाठी त्या पर्टिक्युलर कागदपत्रासाठी त्यांना दंड दिलेला आहे। प्लस त्यांना हे सांगितलं आहे की फिटनेस गाडी रस्त्यावर जर चालवली तर खूप मोठा एक प्रॉब्लेम होतो। कसं आहे, गाडीचा इन्शुरन्स काढून आहे, परंतु फिटनेस नसेल तर त्या इन्शुरन्सला काहीच महत्व नाही। पण समोरचा जो कोणी व्यक्ती असेल, एखादा गरीब व्यक्तीचा जीव गेला असेल किंवा एखादा नोकरीवर असेल, तर मग त्याचं कम्पेन्सेशन कोण भरून देणार? मग त्यामुळे ही सगळी जिम्मेदारी कोणाची असते? त्या वाहन मालकाची असते। आणि हेच आपलं आमचा पर्पज काय आहे की फिटनेस असणं अतिशय आवश्यकता आहे, कारण की बाय मिस्टेक या गाडीकडून कुठे ऍक्सिडेंट झाला तर संबंधित व्यक्तीला किंवा त्या प्रॉपर्टीचं नुकसान त्यांना भरपाई मिळावी। आणि त्याच प्रकारे चलन देण्याचा मेन पर्पज की यांना एक सबक पण भेटावं। त्यांना आपण सांगितलेलं आहे की तात्काळ दुसरी अँब्युलन्स इथं तयार करून ठेवा, जोपर्यंत या गाडीची फिटनेस होत नाही, आणि ज्या दिवशी तुमचा फिटनेस होतोय तुम्ही त्याला चालवा प्लीज, असं आपण त्यांना सांगितलं। ओके, या ठिकाणी जी काही अँब्युलन्स आहे, अँब्युलन्स म्हणजे आरोग्याशी जर ती व्यवस्थित नसेल तर एखाद्या जीविताशी खेळण्याचा हा प्रकार आहे। त्याच्यामुळे त्या अँब्युलन्सचा फिटनेस कायम असावं, त्या तुमच्या आजीव विभागातर्फे आज कारवाई करण्यात आली। महाराष्ट्रभर टोल हा विषय फार गंभीरतेने घेतला जात आहे आणि टोल नाक्याबाबत महाराष्ट्रामध्ये टोल नाक्यामुळे अन्याय होत्या लोकांवरती वाहन या टोल नाक्याची अवस्था दुरुस्त आहे, रस्त्याची अवस्था खराब झालेली आहे। आणि आज तुम्ही अँब्युलन्सचा विषय घेतलेला आहे, या विषयाचं नेमकं गांभीर्य काय? गांभीर्य म्हणजे मी तुम्हाला सांगू इच्छितो, हा WCBTRL जे कंपनीचा जो टोल टॅक्स आहे, त्या टोल टॅक्सचा म्हणजे मी 2 वर्षापासून यांच्या विरोधात आपला लढा चालू आहे। कारण यांच्याकडे पैसे फक्त कलेक्शन करायचं काम आहे, पण त्या पैसे कलेक्शन करून त्याच्या अगेन्स्टमध्ये आपल्याला जे सुविधा पाहिजे त्या सुविधा द्यासाठी यांचा कुठेतरी यांनी मनाई केली आहे आणि हे यांना विसर पडलेला आहे। मी वारंवार लोकप्रतिनिधींकडे, PWD कडे, कलेक्टरकडे, सर्वांकडे निवेदन देऊन आम्ही थकलो। हा खूप मोठा माणूस आहे, हा खूप मोठा माणूस आहे, त्याच्या विरोधात कोणताच डिपार्टमेंट कारवाई करायला तयार नाही, जेव्हा की आपल्या इथल्या लोक मरण पावत आहेत। तुम्हाला माहित असेल कितीतरी लोक आज मरण पावत। त्यानंतर याला कायद्याची भाषा बिलकुल याला माहित नाहीये। याच्याकडे जे काही वाहने आहेत, जे कामावर आहे, जसं टँकर आहे मागं दिसलेलं, हे आपलं अँब्युलन्स आहे, समोर काम चालू आहे तिथे काही 2-4 वाहने आहे, ते वाहने RTOच्या याच्यामध्ये येतच नाही, ना त्याचा टॅक्स भरलेला आहे, ना फिटनेस आहे, ना इन्शुरन्स आहे। आता ही गाडी ही म्हणजे त्वरित सेवामध्ये मोडल्या जाते अँब्युलन्स, ही 2024 मध्ये याचा PUC काढलेला आहे, याचा फरवरीमध्ये याचा परमिट, याचा फिटनेस लॅब झालेला आहे आणि याचा इन्शुरन्स 27 म्हणजे फिटनेस लॅब असल्यानंतर तुम्हाला इन्शुरन्स कसल्याच प्रकारचं भेटत नाही, पण तरी हे चालवत आहे, कारण यांना माहित आहे आमचं कोणीच बिघडवणार नाही आहे। महिन्याकाठी 10 करोड रुपयाचा कलेक्शन या WCBTRL मध्ये होते आणि आपल्या लोकांना सुविधा भेटते अशी बाबा आजमच्या जमान्याची हे अँब्युलन्स, ना हिच्यात ऑक्सिजन आहे, ना काही आहे, ना कोणत्या म्हणजे न मरणाराही जर समजा नेला तर मरल,
या पद्धतीची अवस्था आहे. जेवढे महाराष्ट्र शासनाने टोल टॅक्स किंवा टोल नाके उभारलेले आहे, परंतु ज्या ठिकाणी ज्या वाहतुकीसाठी किंवा वाहतूक प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी किंवा कोणत्याही प्रकारची जी वाहनं आहे त्याची अशी अत्याधुनिक अशी कोणतीही व्यवस्था केलेली नाही आहे. प्रचंड प्रमाणामध्ये नफा कमावणारे हे जे टोल टॅक्स किंवा टोल नाके आहेत ते अन्य सुविधा देण्यापासून कुचराई करतात. याबद्दल श्री सुयोग्य भोयर यांनी आपल्याशी संवाद साधलेला आहे.